नाही, पण मग ह्याच्यात एक प्रश्न असा विचारेन की तुम्ही ज्या वेळेला असं म्हणता की उद्धव ठाकरेंना ना प्रशासन कळलं ना मुख्यमंत्री कार्यालय कळलं, पण मग त्यावेळेला जर सरकार चालत असेल तर त्यावेळेला ते सरकार चालवत कोण होतं? लोक असं बाहेर बोलतात, बाहेर की रश्मी ठाकरेच सरकार चालवत होते. नाही, आता मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. वर्षा बंगल्यावरती मी एकदा विकास काम घेऊन गेलो होतो. 2.5-3 तास मी तिथे मुख्यमंत्री महोदयांची वेळ घ्यायला मी थांबलो होतो. नंतर कळलं की जवळपास 1.5-2 तास रश्मी बहिणी असतील किंवा उद्धवजी असतील, आदित्यजी असतील आणि वरुण सरदेसाई गार्डन मध्ये 1.5 तास चहा घेत होते. मग वर्षा बंगल्यावरती नेमकं कोण तिथे हाताळत होतं? तिथे आता ठीक आहे, कुटुंबावरती बोलणं मला ते पटणार नाही, परंतु हस्तक्षेप होता ना. एखादा कुठला निर्णय घ्यायचा असेल तर त्यांच्या माध्यमातून जायचं. कोणाच्या माध्यमातून? म्हणजे वरुण सरदेसाई का रश्मी ठाकरे? वरुण सरदेसाई असतील, रश्मी बहिणी असतील, ह्यांचा नक्की 100% हस्तक्षेप होता. कोण कुठल्या कॉन्ट्रॅक्टर्सना फोन जायचे, कुठले कॉन्ट्रॅक्ट कसे वाटप केले जायचे, ह्या देखील माहिती आपण काढली पाहिजे. त्याच्याबद्दल खरं तर आमच्या वरिष्ठ नेत्यांनी ह्याच्याबद्दल अनेक वेळेला ह्याचा उल्लेख केलेला आहे, परंतु वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून प्रशासन तुम्ही चालवत असताना, मुख्यमंत्री पद तुम्ही भूषवत असताना तुम्ही जर का शिवसैनिकाला न्याय देणार नसाल, मग त्या मुख्यमंत्री पदाचा उपयोग कशासाठी, कोणासाठी नेमका आहे? पण मग तुम्हाला आता असं वाटतंय की एकनाथ शिंदे शिवसैनिकांना न्याय देत आहेत? 100% ना. कशा पद्धतीने? अहो बघा, शेवटी आज मी एखादा माझ्या मतदारसंघामधलं विकास काम जेव्हा मागणी करतो, आज परवाच्या दिवशी माझ्या मतदारसंघामध्ये सामान्य शिंदे साहेब आले होते. 400 कोटी कामांची भूमिपूजन झाली. 400 कोटी कामांना तिथे सुरुवात झाली. ही काय माझी कामं नव्हती ना, ही जनतेची कामं होती ना. शिवसैनिकांनी माझ्यापर्यंत कामं आणतात, तीच कामं आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन जातो. आमदाराला तुम्ही जर का न्याय देणार नसाल तर परिणामी शिवसैनिकाला न्याय मिळणार नाहीये. हीच तर बाबा आम्ही उद्धवजींना समजावून सांगत होतो. कारण शेवटी शिवसैनिकांच्या जोरावरती आमदार निवडून येतो आणि आमदाराच्या जोरावरती तुम्ही मुख्यमंत्री झालेला आहात. मग तुम्ही आमदारांना ताकद न देणं म्हणजे तुम्ही त्या शिवसैनिकांना ताकद न देणं असं होतं. आणि म्हणून तर 40 आमदार जाणं साधी गोष्ट नाही.